नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. ज्या वेळेला सोसायटीचं इलेक्शन लागलं त्यावेळेला 13-0 आपण केलेलं आणि काय बाणकुळ्यांना इलेक्शनमध्ये एकही सीट निवडून आणता येत नाही. परंतु ही बाणकुळी या संस्थेच्या बँकेसाठी ठरावाला अट्टास त्यांचा चाललेला होता. अरे हिजड्यानं तुमच्या जर दम असला तर या वेळेला ही सोसायटीचं इलेक्शन लागेल. किरणजी असोत, आमचे कोकळे साहेब असोत, त्याचबरोबर पत्रकार आमचे कर्णी साहेब असतील. आमची तुम्हाला विनंती आहे की ह्यांच्या जर हिंमत असेल तर या मंडळीने सोसायटीचं इलेक्शन लावावं आणि एखादी सीट तरी निवडून आणावी. या टर्मला आम्ही 13-13, 14-15च्या फरकानं या सीटा निवडून आणल्या. फक्त ती 13-13 सीटा आमच्याच होत्या. पण आमच्यातली बी काही मंडळी यांना पूच लावून छोट्या नाट्या माहिती सांगून त्यांना त्यांनी आमच्यापासून बाजूला केलं. परंतु शेवटी ही सगळी आमची माणसं ही आमचीच आहे. त्यामुळं आम्हाला सोडून ही मंडळी कुठेही गेलेले नाहीत. परंतु यांनी जो अट्टास केला, उलट चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे. आत्तापासून रेष मारून राजकारण करायला या पुढच्या काळात काही अडचण नाही. अरे तुमच्यात हिंमत असली हिजड्यानो, बँकेचे इलेक्शन होऊ दे, आमदारकी होऊ दे, जे जे इलेक्शन लागेल त्या इलेक्शनला सुपडा साफ केल्याशिवाय तुम्हाला आम्ही राहणार नाही. आत्तापर्यंत आम्ही घरात बसून होतो, परंतु या पुढच्या काळात राजरोजपणे उघडपणानं आम्ही जाहीर सभेत जाऊ आणि तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. साधं तुम्हाला वार्डात एक पोरगं निवडून आणता येत नाही. ज्याला नगराध्यक्ष म्हणून उभा राहतोय ते मोठं हुशारी मारतो, त्याला निवडून येता येत नाही. आणि तो जर आमच्या सोसायटीत हस्तक्षेप करत असेल तर हे दुर्दैव आहे. या पुढच्या काळात तुमची एकही सीट कुठेही निवडून येणार नाही. आता घोडा मैदान जवळ आहे, बँकेचं इलेक्शन आहे, आमदारकीचं आहे. असेल हिंमत तर हिजड्यानं या मैदानात तुम्हाला दाखवतो इसका. पण लोकांनी आमच्यावरती प्रेम केलं असताना तुम्ही जर चुकीच्या मार्गानं जात असेल तर हा मार्ग बरोबर नाही. तुम्ही म्हणता भाजपवाली शिटा पळवतात, अमुक करतात, मग तुम्ही काही शेण खाल्लंय काय? तुम्ही आमच्या 13 शिटा असताना तुम्ही आमच्या लोकांना फूस लावून न्यायची गरज काय होती? आणि तुमच्या पदरात शेवटी काय पडलंय? आणि या पुढचं सुरेश शिंदेचं राजकारण ही उघड असेल. आता लपून छपून आम्ही काय राजकारण करणार नाही. तुम्हीच आम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे या पुढची जे इलेक्शन होतील ते निश्चितपणानं आम्ही उघडपणानं हे करू. आम्हाला सर्व मंडळी अतिशय मदत केली. आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, परत आमचे अण्णा पिशे असतील, भंडारनावर साहेब आमचे मार्गदर्शक असतील, या परत आमदार साहेबांची PA पाटील असतील, महादेव पाटील, या सर्व मंडळींनी आमच्या बाजूने चंग बांधला आणि उभा राहिले. त्यांनी कुठलीही अट आम्हाला घातली नव्हती, परंतु आम्हाला सहकार्य करायची या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत केली. निश्चितपणानं त्यांनी जी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे उपकार आम्ही निश्चितपणानं येत्या ज्या इलेक्शन होतील त्या इलेक्शनानं निश्चितपणानं आम्ही फेडून टाकू. आणि म्हणून आज मी असं जाहीर करतो की या ज्या हिजड्याने जे हे दाखवलं आज, तुमच्या जर हिंमत असली तर उघडपणाने या मागणं वार करायचे धंदे बंद करा. आम्ही पाठीमागं कधीच वार केलेला आहे. वार करायचा असेल तर आम्ही समोर करतो. या पुढच्या काळात हीच भूमिका आमची कायम राहील.